तर अजूनही लाखो लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। लाखो लाडक्या बहिणींचा लाभ नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा प्रलंबित आहे। तर डिसेंबरच्या हप्त्याचं उर्वरित वितरण आहे आज होण्याची काही शक्यता आहे काय? लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काय करावे लागणार? तर अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारत आहे। तर लाडक्या त्यांना त्या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 1 मिनिटात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहून घ्या लाडक्या त्यांना डिसेंबर महिन्याचं वितरण फक्त 1 दिवस चाललं 13 तारखेला, त्यानंतर 14-15 तारीख वितरण चाललेलं नाही। पण आजची 16 तारीख आज आचारसंहिता ही संपणार आहे। आज वितरण होण्याची काही शक्यता आहे। आज जर वितरण झालं नाही तर असं लक्षात येईल की लाडक्या त्यांना तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। आणि तुम्हाला डिसेंबरचा हप्ता न मिळण्याचं सर्वात मेन कारण म्हणजे ई-केवायसी। काही महिलांनी केवायसी केलेलीच नाही, तर काही महिलांनी केवायसी दरम्यान चुका केलेल्या आहेत। काही ऑप्शन निवडायचे होते, होयच्या जागी नाही किंवा नाहीच्या जागी होय निवडल्या कारणाने त्यांचा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेला आहे। तर ती तुम्हाला दुरुस्त करावी लागणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीला जाऊन महिला व बालकल्याण विभाग असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची चौकशी करू शकता। कोणत्या कारणास्तव तुमचा अर्ज हा थांबलेला आहे तुम्ही तिथे जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता। त्यानंतर तुम्ही एखादा अर्ज देऊन तुमचं जे काही चूक झाली असेल त्या संदर्भातली त्यांना माहिती देऊन तुम्ही ती दुरुस्त करून घेऊ शकता। लाडक्या ताईंनो, तुमचे जर अर्ज जास्त प्रमाणात महिला व बालकल्याण विभागाला गेले तर नक्कीच तुमच्यासाठी काहीतरी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। पुन्हा केवायसी सुरू करून दिला जाऊ शकते आणि तुमचा जो लाभ आहे तो पुन्हा सुरळीतपणे चालू केला जाऊ शकतो। आणि लाडक्या ताईंनो, या संदर्भात आम्ही आमच्या लेवलवर माहिती काढण्याचा प्रयत्न करतच आहोत। जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा। जय महाराष्ट्र।